पुरुषोत्तम मास महात्म्य अध्याय 4. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री सद्गुरुभ्यो नमः. सुतजी ऋषींना म्हणाले, हे मुनिश्रेष्ठांनो, अधिक मासाचे महात्म्य अत्यंत महान आहे. या महिन्यात जरी मोठे तप, दान किंवा यज्ञ करता आले नाही तरी केवळ श्रद्धेने कथा ऐकली तरी मनुष्याला पुण्य प्राप्त होते. मग ते पुढे सांगू लागले, या अधिक मासात मनुष्याने गोसेवा आणि ब्राह्मण सेवा करावी, कारण भगवान विष्णू स्वतः सांगतात की जो मनुष्य या महिन्यात ब्राह्मणांची पूजा करतो किंवा त्यांना सन्मान देतो त्याला मोठे पुण्य मिळते. त्यामध्ये एक प्रश्न उपस्थित झाला, पण खरा ब्राह्मण कोण आणि पूजा कोणाची करावी? कारण आजकाल कोणत्याही ब्राह्मणाची पूजा करून चालत नाही, कारण कुठलाही ब्राह्मण हा ब्राह्मणत्व टिकवून ठेवतो का हे पाहणं फार महत्त्वाचं आहे. पुढे सुतजी म्हणाले, जो ब्राह्मण वेदांचे अध्ययन करतो आणि अध्यापन करतो, स्नान संध्या करतो, तपश्चर्या करतो आणि ज्याचे मन संतुष्ट आहे तोच खरा ब्राह्मण. पण जो ब्राह्मण लोभी आहे, धर्माचरण करत नाही, तो श्रेष्ठ नाही. तसेच जो युद्ध, व्यापार किंवा शेती या क्षेत्रांमध्ये गुंतला आहे तो आपल्या कर्मानुसार क्षत्रिय, वैश्य किंवा शूद्र मानला जातो. यानंतर सुतजी महाराज अत्यंत गंभीर होत म्हणाले, हे मुनिश्रेष्ठांनो, जो मनुष्य चोरी करतो, हिंसा करतो, अन्यायाने धन मिळवतो आणि धर्म पाळत नाही तो मनुष्य असूनही पशु समान आहे. पुढे सुतजी म्हणाले, आता मी तुम्हाला एक कथा सांगतो. या कथेतून तुम्हाला कळेल की कोणाचे कर्ज, ऋण किंवा वैर आणि पाप यांचे कसे परिणाम असतात आणि ते भयंकर परिणाम माणसाला कसे फेडावे लागतात. पुढे ते म्हणाले, एका देशात एक ब्राह्मण राहत होता, परंतु तो आपल्या धर्मात न राहता क्षत्रियांसारखा वागत असे. त्याला धन कमवण्याची खूप इच्छा होती, म्हणून तो परदेशी गेला. अनेक वर्षे म्हणजे जवळपास तब्बल 12 वर्षे त्याने कष्ट करून भरपूर धन कमावलं. शेवटी त्याच्याकडे 700 सुवर्ण नाण्यांचा साठा तयार झाला. आता तो आनंदाने आपल्या घरी परतू लागला. एके दिवशी प्रवासात दुपारच्या वेळी एके ठिकाणी तो थांबला. त्याने आपला घोडा एके ठिकाणी बांधला, कपडे काढले आणि झऱ्यावर स्नान करण्यासाठी निघाला. स्नान संध्यावंदन करून तो घाईघाईने निघाला, पण घाईत त्याने एक मोठी चूक केली. आपले धन असलेले ते गाठोडे तो तिथेच विसरून गेला आणि तो निघून गेल्यावर एक प्रवासी तिथे आला. त्याला ते गाठोडे दिसले. त्याने ते उचलले आणि तो निघून गेला. थोड्याच वेळात दुसरा एक शूद्र तिथे येऊन बसला. दरम्यान घोड्यावर जात असलेल्या त्या ब्राह्मणाला आठवले, अरे, माझे धन तर तिथेच राहिले. तो ताबडतोब धावत पळत तिथे आला. तिथे त्याला तो शूद्र दिसला. त्याने लगेच विचारले, तू इथे का आलास? माझे धन कुठे आहे? तो शूद्र म्हणाला, मला काही माहिती नाही, मी आत्ताच आलोय. पण ब्राह्मणाचा संशय वाढला. तो रागाने म्हणाला, माझे 700 सुवर्ण नाण्यांचे गाठोडे मी इथे ठेवले होते, ते कुठे आहे? ते तूच घेतले असशील, ते मला परत दे. तेव्हा शूद्र नकार देऊ लागला. यामध्ये वाद वाढत गेला. शेवटी रागाच्या भरात ब्राह्मणाने तलवार काढली आणि त्या शूद्राचा वध केला. हे सर्व दृश्य नारद मुनींनी पाहिलं. त्यांना खूप आश्चर्य वाटलं. हा अन्याय का झाला? यामध्ये दोषी कोण? ते लगेच भगवान विष्णूंकडे गेले आणि त्यांनी सर्व कथा सांगितली. नारद म्हणाले, हे प्रभो, हा अन्याय का बरं? कोणाचा लाभ आणि कोणाचे नुकसान? भगवान विष्णू हसून म्हणाले, नारदा, यात काहीही अन्याय नाही. हे जे आहे ते सर्व कर्मफळ आहे, कर्माचे रहस्य आहे. मग भगवान पुढे सांगू लागले, ज्याला धन मिळाले तो पूर्वी सावकार होता आणि ज्याचा वध झाला त्याने त्याच्याकडून कर्ज घेतले होते, आणि जो ब्राह्मण होता तो त्या व्यवहारात जामीन होता. त्यामुळे कर्जामुळे, वैरामुळे, कर्मामुळे हा प्रसंग घडला. भगवान म्हणाले, ऋण, वैर किंवा हत्या हे कधीही सुटत नाही. त्याचे परिणाम, त्याचे फळ भोगावेच लागते. यामधून शिकवण काय मिळते तर कर्ज घेऊ नये, घेतलेच तर ते परत करावे. अन्यायाने मिळवलेले धन हे विनाशाला कारणीभूत होते. तेव्हा प्रत्येकाला आपल्या कर्माचे फळ मिळत असते आणि म्हणून अधिक मासात श्रद्धेने ब्राह्मण सेवा, दान, जप, तप आणि धर्माचरण करावे. यामुळे मनुष्य पापापासून मुक्त होतो आणि शेवटी त्याला परमेश्वराची कृपा प्राप्त होते. इति श्री पुरुषोत्तम मास महात्म्य 4th अध्याय समाप्त.